नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया महाराष्ट्र टाइम्सपासून. पुण्यातील येरवड्यामधल्या शास्त्रीनगर भागात काल बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबसाठी तयार केलेले लोखंडी सळ्यांचं छत कोसळून 7 कामगार मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. काल रात्री उशिरा ही घटना घडली. काल जोपर्यंत ही बातमी छापण्यात आली तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता आणि अजून 8 जणांना उपचारांसाठी ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुणे नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकाच्या अलीकडे वाडिया फार्मच्या जागेवर ब्लू ग्रास कन्स्ट्रक्शनच्या वतीनं इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या बेसमेंटचं काम सध्या सुरू आहे आणि तिथं भूमिगत स्लॅब टाकण्यात येत होता आणि काल अचानक हे वजनदार लोखंडी छत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. चीनमध्ये आजपासून हिवाळी ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सुरू होणार होता आणि त्या सोहळ्यात रिले दरम्यान गलवान संघर्षातील जखमी चीनी कमांडरलाच चीननं मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे. तर या घटनेचा भारताकडून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमांना भारतीय राजनैतिक अधिकारी उपस्थित राहणार नाहीत असं काल भारतानं जाहीर केलं. त्याबद्दलची बातमी आज मटाच्या पानिकवर आलेली आहे आणि त्या रिलेटेड वेगवेगळ्या जणांचे स्टेटमेंट्स पण आलेले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याविषयी केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत आणि याला बराच वेळ लागू शकतो. मात्र याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही गुरुवारी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली. आपल्याला माहितीच आहे की मराठीला अभिजात दर्जा मिळण्याबद्दलचा जो वाद आहे तो कैक वर्षांपासून चालू आहे. यासाठी वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकारांचे प्रयत्न सुद्धा अनेक वर्षांपासून चालू आहेत. तर आता हे लवकरच होणार असल्याचं म्हटलं जातंय. आज मटाच्या अँकरला ही बातमी आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांसह राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रभाग रचना नुकतीच घोषित केली होती. त्याबद्दलच्या बातम्या आपण बघितल्या होत्या. याच्यामध्ये आता अजून एक घडामोड घडलेली आहे, अजून एक पाऊल घेण्यात आलेलं आहे. प्रभाग रचनेनंतर आता मतदार याद्या फोडण्यासाठी म्हणजे मतदार याद्यांचं विभाजन जे आहे तर ते जाहीर करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. प्रभागनिहाय आरक्षण, अंतिम प्रभाग रचनेसह मतदार याद्या फोडण्याची म्हणजे विभाजनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2 मार्च नंतर या महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते असं म्हटलं जाते. सध्या तरी जे स्पेक्युलेट केलं जाते त्यानुसार साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी तसंच पालकांना कोविडमुळे आर्थिक झळ सोसावी लागत असून सुद्धा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयं जी आहेत त्यांनी MBBS अभ्यासक्रमांसाठी सलग 2 वर्ष 8 ते 10% शुल्कवाढ केली असल्याचं दिसून आलेलं आहे. ही शुल्कवाढ नियामक प्राधिकरणानं म्हणजेच FRAनं आगामी 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी परत एकदा नव्यानं शुल्कवाढ होणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. आधीच खाजगी वैद्यकीय जी कॉलेजेस असतात तर त्यांचे फीज किती असतात आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे दरवर्षी होणारी ही रुग्णवाढ ह्याच्यामुळे अनेक मुलांना, अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कॉलेजेसमध्ये शिक्षण घेण्यापासून वंचित राहावं लागतं. हिंदी महासागरात उष्णतेच्या लाटांच्या घटना वाढत असून त्याचा प्रतिकूल परिणाम समुद्रातील जैवविविधतेवर आणि भारतीय मॉन्सूनवर होत आहे असंच IITM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिओरॉलॉजी पुण्यात जी संस्था आहे तर तिथल्या काही संशोधकांनी केलेल्या एका संशोधनातून समोर आलेलं आहे. उष्णतेच्या लाटांच्या घटना म्हणजे मरीन हीट वेव्स त्याला म्हटलं जातं. इंडी जर्नलने सुद्धा त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट केलेला आहे. हे संशोधन ज्यांनी लीड केलं त्या क्लायमेट सायंटिस्टशी बोलून, तर आमच्या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ते आर्टिकल वाचू शकता. वॉर्डात अनेक दिवसांपासून पाणी नाही, पिण्याच्या पाण्याचा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. मात्र या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधून सुद्धा कुणीही दखल घेतली नसल्यामुळं चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर इकडं दलितांनी गाव सोडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. गावापासून 1 किलोमीटरवर असलेल्या विहिरी जवळ या गावकऱ्यांनी ठाण मांडलेलं आहे. अमरावती जिल्ह्यामधल्या ह्या गावामध्ये ही घटना घडलेली आहे. आज जागतिक कर्करोग दिन आहे, वर्ल्ड कॅन्सर डे. तर त्यानिमित्त सर्व पेपर्सनी कर्करोगाशी संबंधित, त्याच्यावरच्या उपचारांशी संबंधित असेल किंवा इतर गोष्टींशी संबंधित वेगवेगळे आर्टिकल्स जे आहेत ते पब्लिश केलेले आहेत. आज महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे प्लस या पुरवणीत सुद्धा त्यासंबंधी एक आर्टिकल आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मधुमेह किंवा हृदयविकार ह्या रोगांची अनुवांशिकता जशी ओळखता येणं शक्य असतं त्याचप्रमाणे आता स्तन गर्भाशयाच्या बरोबरच आतड्यांचा कर्करोग झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना अनुवांशिकतेद्वारे कर्करोग होण्याचा धोका आहे की नाही हे ओळखता येणार आहे. एका चाचणीद्वारे काही तासात हे निदान करणं शक्य होणार आहे. त्यामुळे लवकर ह्या आतड्याच्या कर्करोगाची एखाद्याला होण्याची शक्यता असेल तर त्यांचं वेळीच आणि लवकर वेळेआधी निदान होऊन त्याप्रमाणे उपचार झाल्यास त्यांचा जीव वाचू शकतो.
हा झाला आजचा महाराष्ट्र टाइम्स. आता आपण वळूया इंडियन एक्सप्रेसकडे. भारतानं बीजिंग विंटर ऑलिम्पिक्सचा डिप्लोमॅटिक बॉयकॉट जो केलेला आहे, म्हणजे उद्घाटनाच्या सोहळ्याला किंवा समारोपाच्या सोहळ्याला भारताचे कोणीही डिप्लोमॅटिक अधिकारी जे आहेत ते तिकडं उपस्थित राहणार नाही आहेत. गलवान च्या एका जखमी सैनिकाला उद्घाटनाच्या सोहळ्यात समावेश त्याचा करून घेतल्याबद्दल ही भूमिका घेण्यात आलेली आहे. त्याबद्दलची सविस्तर बातमी आज एक्सप्रेसच्या पान 1 वर सुद्धा आलेली आहे, जे शुभजीत रॉय यांनी दिल्लीवरून दिली आहे. एक्सप्रेसच्या पान 1 वर आज जय मजुमदार यांनी एक महत्त्वाचा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. त्यांनी देशभरातल्या 6 राज्यांमध्ये काही मेगा प्रोजेक्ट्स अनाऊन्स करण्यात आले होते. त्याच्यामध्ये काही हायडल पावर प्रोजेक्ट असेल, एखादा एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्रोजेक्ट आहे, एका ठिकाणचं कोळशाच्या खाणीचा प्रोजेक्ट आहे, एका ठिकाणी रिव्हर लिंकिंग प्रोजेक्टबद्दल आहे. तर अशा या 6 राज्यांमधले हे 6 मेगा प्रोजेक्ट जे होते त्यांना क्लिअरन्स देण्यात आलं होतं 2004 ते 2020च्या दरम्यान. आणि क्लिअरन्स देत असताना एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट जो होणार आहे या प्रोजेक्ट्सचा, तर त्याला अनुसरून काही स्टेप्स घेण्यासाठी सांगण्यात आले होते. जे प्रोजेक्ट ह्या ज्यांच्याकडे प्रोजेक्ट सोपवले गेलेले आहेत तर त्या स्टेक होल्डर्सना काही स्टेप्स घेण्यासाठी सांगण्यात आले होते, सरकार तसंच प्रायव्हेट खाजगी कंपन्यांना, की कॉम्पेन्सेशन म्हणून की वृक्षतोड होणार असेल किंवा अजून काही पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो तर त्यासाठी कमीत कमी धोका पोहोचावा किंवा जो धोका झालेला आहे त्याला कॉम्पेन्सेटरी ॲक्ट्स काहीतरी करण्यात यावा, असं त्यावेळेस प्रॉमिसेस या स्टेक होल्डर्सनी केले होते. मात्र इतकी इन्व्हेस्टिगेशन हे जे केलेलं आहे इंडियन एक्सप्रेसने, त्यातनं असं समोर आलेलं आहे की जे कमिटमेंट्स करण्यात आले होते ते काही पाळले गेले नाही आहेत. त्यामुळे पर्यावरणाला जो धोका निर्माण होणार आहे या प्रोजेक्ट्समुळे त्याच्यावर काहीही उपाययोजना केली गेली नसल्याचं ह्याच्यातून समोर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये अरुणाचल, आसाम, गोवा, ओडिशा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 6 राज्यांमधले हे जे 6 मेगा प्रोजेक्ट्स आहेत तर त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमधनं हे समोर आलेलं आहे. उत्तर प्रदेशच्या मीरतमध्ये निवडणुकांचा प्रचार करून दिल्लीला परतत असताना AIMIMचे प्रमुख आणि लोकसभेचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं काल. त्याबद्दलची बातमी सुद्धा आज एक्सप्रेसच्या पान 1 वर आली आहे, जी अमिल भटनागर आणि मनोज सिजी यांनी दोघांनी मिळून दिलेली आहे. पुण्याच्या येवलेवाडीमध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला आग लागली आणि त्याच्यातून 5 कामगार जे आतमध्ये होते त्यांचा कसाबसा त्यांनी स्वतःचा बचाव करून बाहेर पडण्यात यश मिळवलेलं होतं. जवळपास 2 तास ही आग चालू होती. राज्यभरात अजून तब्बल 1 कोटीहून जास्त व्यक्तींनी कोविड लसींचा दुसरा डोस घेणं बाकी आहे. तर जवळपास 83 लाख व्यक्तींनी पहिला डोस सुद्धा घेतलेला नाही असं नुकतंच डेटामधून समोर आलेलं आहे. आज अनुराधा मास्कर यांनी याबद्दलची बातमी दिलेली आहे एक्सप्रेससाठी. डिसिजन 2022 हे जे पान असतं एक्सप्रेसचं, तर त्याच्यावर इलेक्शन्स ज्या राज्यांमध्ये होणार आहेत, ज्या 5 राज्यांमध्ये होणार आहेत तर तिथल्या बातम्या असतात, तिथल्या अनेक ग्राउंड रिपोर्ट्स असतात की काय काय हालचाली चाललेल्या आहेत, उमेदवारांच्या यादी जर जाहीर झालेल्या असतील तर कुणाला कुठले सीट्स मिळालेले आहेत याबद्दलच्या अनेक बातम्या या पेजवर असतात. आज उत्तराखंडबद्दलची जी बातमी दिलेली आहे अवनीश मिश्रा यांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की उत्तराखंडमध्ये भाजप तसंच काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ज्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामधले जवळपास 20% तिकीट्स जे आहेत, 20% सीट्सवर त्यांनी स्वतःच्या जवळच्या व्यक्तींना, स्वतःच्या नातेवाईकांना किंवा कुटुंबातील व्यक्तींनाच तिकीट देण्यामध्ये प्राधान्य दिलं असल्याचं दिसून आलेलं आहे. तर जवळपास 8 लोक जे आहेत या दोन्ही पक्षांचे तर ते फर्स्ट टाइमर्स आहेत. बाकी जवळपास 20% सीट्स जे आहेत ते त्यांनी स्वतःच्या नातलगांनाच दिल्याचं दिसून आलेलं आहे. हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. पुणे मिररच्या पान 1 ला आज एक अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची बातमी आहे, जी आजची आपली बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. अर्चना मोरे यांनी ही बातमी दिली आहे. या बातमीनुसार तळेगाव दाभाडेमधील एक नागरिक, एक दूध उत्पादक शेतकरी यांनी डायरेक्टली एका MNC बरोबर लढा पुकारला आणि त्याच्यामध्ये त्यांना विजय सुद्धा मिळालेला आहे. कॅटल खलास अशी या बातमीची हेडलाईन आहे. हे जे नागरिक होते, हे जे शेतकरी आहेत, तर त्यांनी असा दावा केला की गेल्या अनेक जवळपास 3 वर्षांमध्ये ही जी MNC आहे तर ते जे पॉयझनस गॅस सोडतायत, ते जे पॉयझनस गॅस एमिट करतायत त्याच्यामुळे त्यांच्या जवळपास 14 म्हशी आणि 8 वासरं जी आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही हवा प्रदूषित झाल्यामुळे, खराब हवा इनहेल केल्यामुळे. आणि त्यांनी MPCBला सुद्धा, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डला सुद्धा याबद्दल कंप्लेंट केली होती. मात्र तिकडून त्यांच्या हाती निराशाच पडली. त्यामुळे त्यांनी सरळ नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच NGT मध्ये या कंपनी विरुद्ध केस ठोकली. NGTने सुद्धा त्यांच्या केसची दखल घेतली आणि आता कंपनीला त्यांनी 5 लाख रुपये कॉम्पेन्सेशन या नागरिकाला देण्यासाठी सांगितलेलं आहे. अशा ऑर्डर्स त्यांनी रिलीज केलेले आहेत. याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आणि फोटोज आज पुणे मिररच्या पान 1 वर आलेले आहेत.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा जो आराखडा आहे तर तो नुकताच जाहीर झाला होता. तर पिंपरी चिंचवड महापालिकेमधला जो आराखडा आहे तर तो महाविकास आघाडी सरकारला फेवर करणारा, त्यांना जास्त सपोर्ट करणारा हा आराखडा असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे नुकताच. त्याबद्दलची बातमी आज अर्चना दहिवाल यांनी मिररसाठी दिली आहे. हा होता आजचा पुणे मिरर. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. त्याच्यामध्ये काही छोटे मोठे अपडेट्स असतात, काही राष्ट्रीय बातम्या असतात, काही स्थानिक बातम्या असतात, काही इंटरनॅशनल इश्यूजवर भाष्य करणाऱ्या बातम्यासुद्धा असतात, काही रिपोर्ट्स इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमचे आर्टिकल्स वाचून तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, काही व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, इंटरव्ह्यूज असतील, असं सगळं वेळोवेळी अपलोड करत असतो. काही इंटरेस्टिंग शोज सुद्धा त्याच्यावरती आहेत. प्लस आपले जे राऊंडअपचे एपिसोड्स असतात ते सुद्धा आता फेसबुकप्रमाणेच दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवर सुद्धा येतात. त्याच्यामुळे आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त इंडी रेडिओ नावाचं आमचं एक ॲपसुद्धा आहे. तुम्ही या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपवर मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट आहे, नावात म्हटल्याप्रमाणेच. काही पॉडकास्ट आहेत त्याच्यावर, काही इंटरव्ह्यूज आहेत, काही ऑडिओ बुक्स आहेत, ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, चर्चासत्र आहेत. हा सर्व बराचसा ह्यातला खजाना जो आहे तो फ्री ॲक्सेस आहे, पण आमचं सबस्क्रिप्शनसुद्धा अवेलेबल आहे. जे तुम्ही घेतलं तर आमच्या प्रीमियम कंटेंटला सुद्धा तुम्हाला ॲक्सेस मिळेल आणि अगदी माफक दरात आमचं सबस्क्रिप्शन जे आहे ते उपलब्ध आहे. तर आमचं ॲप नक्की डाउनलोड करा आणि सबस्क्रिप्शन पण घेणं नक्की कन्सिडर करा. याशिवाय सुद्धा आम्हाला जर आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे द हिंदू. तमिळनाडू सरकारने नुकतंच, आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षा जी आहे, मेडिकल कॉलेजेसच्या एंट्रन्ससाठी जी नीट परीक्षा घेतली जाते तर ती रद्द करणारा एक ठराव मंजूर केला होता. ती रद्द करणारं एक विधेयक पास केलं होतं. मात्र ते विधेयक साईन करण्यासाठी तमिळनाडूच्या राज्यपालांकडे गेलं होतं, पण तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी हे बिल जे आहे तर ते परत पाठवलेलं आहे. त्यांनी ते मान्य केलेलं नाही आहे, अप्रूव्ह केलेलं नाही आहे. तमिळनाडू सरकारचं असं म्हणणं होतं की नीट परीक्षा जी आहे तर ती मेडिकल एंट्रन्समध्ये ती डिस्पॅरिटी आणते, डिस्क्रिमिनेशन करते. कारण जे कोचिंग क्लासेस अफोर्ड करू शकतात, जे चांगल्या घरातले असतात किंवा शहरांमधले विद्यार्थी असतात तेच नीट क्रॅक करू शकतात आणि त्यांनाच ॲडमिशन्स मिळत आहेत. जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा जे कोचिंग क्लासेस अफोर्ड करू शकत नसतील तर त्यांना ॲडमिशन्स मिळत नाही आहेत नीटच्या अंतर्गत, असं तमिळनाडू सरकारचं म्हणणं होतं. मात्र राज्यपालांचं असं म्हणणं आहे की जे स्टेट रन मेडिकल कॉलेजेस आहेत, जे सरकारी वैद्यकीय कॉलेजेस आहेत तर तिथं येणाऱ्या मुलांचं प्रमाण हे नीटमुळे वाढलेलं आहे किंवा जास्ती मुलांना तिथं ॲडमिशन मिळणं शक्य होत आहे, स्पेशली गरीब मुलांना सुद्धा. त्यामुळे नीट गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे विधेयक जे आहे ते त्यांनी मंजूर केलेलं नाही आहे. आज द हिंदूच्या पान 1 वर ही बातमी आलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं रिलीज केलेल्या नव्या डेटानुसार तिसरी लाट कोविडची जी आली होती तर त्याच्यामध्ये जे हॉस्पिटलायझेशन झाले, एकतर दुसऱ्या लाटेच्या तुलनेत बरेच कमी हॉस्पिटलायझेशन यावेळेस झालं. कमी लोकांना ऑक्सिजनची गरज भासली किंवा बऱ्याच जणांना ओमायक्रॉन ह्या व्हेरियंटमुळे, ह्या व्हेरियंटची लागण ज्यांना झाली होती तर त्यातल्या बऱ्याच जणांना जे सिम्पटम्स आले होते ते अतिशय सौम्य होते, फार सिव्हिअर लक्षणं कुणाला आली नव्हती. त्याच्यामुळं हॉस्पिटलायझेशनच कमी झालं होतं. मात्र जे हॉस्पिटलायझेशन झाले त्यातल्या तर त्याच्यामध्ये तरुणांचा, यंग पॉप्युलेशनचा जास्त समावेश असल्याचं दिसून आलेलं आहे. मात्र तरीसुद्धा दुसऱ्या लाटेच्या तुलनेत हॉस्पिटलाइज केलेले आत्ताचे जे रुग्ण होते त्यांची सुद्धा लक्षणं ही सौम्यच होती. आज बिंदू शाजन पेराप्पदन यांनी दिल्लीवरून ही बातमी दिली आहे. ओडिशाच्या ग्रामीण भागामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याबद्दलचा एक सविस्तर रिपोर्ट आज सत्यसुंदर बरिक यांनी केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ग्रामीण भागांमधले अनेक लोक जे आहेत तर ते कामानिमित्त त्यांचं स्थलांतर झालेलं आहे, ते वेगळ्या ठिकाणी जाऊन काम करतात. जवळपास 2 लाख अशा प्रकारचे मायग्रंट वर्कर्स आहेत जे मे बी निवडणुकांना येऊ शकणार नाहीत, कारण त्यांना त्यांच्या कामावरनं सुट्टी मिळणार नाही किंवा निवडणुकांपुरतं कामावरनं सुट्टी घेणं ते अफोर्ड करू शकणार नाहीत, असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. कारण त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की एमर्जन्सीसाठी, म्हणजे आरोग्य रिलेटेड गोष्टींसाठी किंवा अजूनही काही जर पर्सनल कारणं असतील, काही इमर्जन्सी कारणं असतील तर त्यासाठी सुद्धा या कामगारांना सुट्ट्या घेणं पॉसिबल होत नाहीये, त्यांना सुट्ट्या मिळत नाहीयेत. त्यामुळे इलेक्शनसाठी ते सुट्ट्या घेऊन स्वतःच्या गावी येऊन वोट करतील ह्याची काही फारशी शक्यता वाटत नसल्याचं या बातमीमध्ये पुढे म्हटलेलं आहे.
कालच्या दिवसात देशभरात 1,47,527 नवीन कोविड रुग्णांची नोंदणी झाली. यामुळे आत्तापर्यंतचा टोटल नंबर ऑफ इन्फेक्शन्स जे होते ते आता 4.18 कोटीवर पोहोचलेले आहेत आणि सध्या देशात 15 लाखाहून जास्त सक्रिय रुग्ण आहेत. हा झाला आजचा हिंदू. यापुढचा पेपर आहे सकाळ. राज्यातील 10वी-12वीच्या परीक्षा नियोजित पद्धतीनं ऑफलाईनच होणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र देण्यात आलं आहे, अशी माहिती काल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. त्याबद्दल आणि परीक्षा कशा घेतल्या जातील किंवा परीक्षा सेफ राहाव्यात ह्यासाठी काय काय काळजी घेण्यात येणार आहे त्याबद्दलचे सर्व डिटेल्स सुद्धा काल त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या रचना प्रक्रियेचा मार्ग महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील सुधारणांमुळे मोकळा झालेला आहे. यामध्ये आता किमान 50 आणि कमाल 75च्या ऐवजी किमान 55 आणि कमाल 85 सदस्य संख्या झेडपी आणि पंचायत समिती सदस्यांसाठी करण्यात आलेली आहे. पंजाब इलेक्शन्सच्या बाबतीत एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी आज सकाळने दिलेली आहे. चंदीगडमधील 80 वर्षीय ओमप्रकाश जाखू हे होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. विशेष म्हणजे ही त्यांची 20वी निवडणूक आहे आणि आतापर्यंत एकदाही त्यांना विजय मिळालेला नाहीये, तरी सुद्धा ते दर इलेक्शनमध्ये रिंगणात उतरतात आणि इलेक्शन लढवतात. या होत्या आजच्या सकाळमधल्या मुख्य बातम्या आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.